नमस्कार, मी विलास महल्ले. GTV न्यूज मराठीच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच पांढरकवडा येथून ब्रेकिंग बातमी येत आहे. IAS अधिकाऱ्यालाच चक्क लाच देण्याचा प्रयत्न झाल्याची खळबळ उडवणारी बातमी पांढरकवडा येथून समोर आली. लाच देण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांविरुद्ध पांढरकवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेमुळे यवतमाळ जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अमित रंजन यांना लाच देण्याचा प्रयत्न झाला. कोची आंबेझरी भूसंपादन प्रकल्पाचा मुद्दा आणि वाळू संबंधित भेडसावणाऱ्या समस्या घेऊन जलसंपदाचे उपअभियंता त्रिलोक त्रिपाठी आणि ठेकेदार कमलेश डुल्ला यांनी प्रकल्प अधिकारी अमित रंजन यांची कार्यालयामध्ये भेट घेतली आणि भूसंपादन आणि वाळू संबंधित चर्चा केली. यावेळी उच्च न्यायालयाचा दाखला देत भूसंपादनाला नवीन अध्यादेशाची गरज असल्याचं रंजन यांनी स्पष्ट केलं. मात्र जलसंपदाचे उपअभियंता त्रिलोक त्रिपाठी आणि ठेकेदार कामेश डुल्ला यांनी रंजन यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करत एक पैशाचं पाकिट त्यांना देण्याचा प्रयत्न केला. IAS अधिकारी अमित रंजन यांनी हे पाकिट स्वीकारलं नाही व सरळ पोलीस स्टेशनला फोन फिरवला आणि लाच देण्याचा प्रयत्न करणारे जलसंपदाचे उपअभियंता त्रिलोक त्रिपाठी व ठेकेदार कामेश डुल्ला हे अलगद अडकले. सहाय्यक जिल्हाधिकारी अमित रंजन यांच्या लेखी तक्रारीवरून जलसंपदाचे उपअभियंता आणि ठेकेदार या दोघांविरुद्ध पांढरकवडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हा पांढरकवड्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल यांनी सुरू केला. या बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा GTV न्यूज मराठी. नमस्कार.